आता निगेटिव्हिटीच्या बाबतीत मी एक एक्सरसाइज नेहमी सांगतो लोकांना. तो एक्सरसाइज म्हणजे काय आहे? तर तुम्ही रिलेशनशिप मधले तुमचे रोज 10 माणसं काढा. हं. लिहून काढा 10 माणसं. सगळ्यात पहिली आपली क्लोज रिलेशनशिप बायको आहे, हं, नवरा आहे, आई-वडील आहेत, मुलं आहेत. अशी एक 10 हं. ची लिस्ट काढा. तो माणूस घ्या आणि तुमचं त्याच्या बाबतीतलं इंटेन्शन काय आहे? हे तुम्ही लिहून काढा. जेव्हा हे क्लोज झाले, त्याच्यानंतर नातेवाईक, त्याच्यानंतर ओळखीचे, त्याच्यानंतर कधी-मधी भेटणारे सगळे काढा. आणि तुम्हाला असं जाणवेल, की प्रत्येकाच्या बाबतीत तुमचं निगेटिव्हच इंटेन्शन आहे. प्युअर प्रेम आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याच्याशी बिहेवच करत नाही. तुमच्या कॉन्शियस माइंडमध्ये सतत त्याच्याशी स्पर्धा. अमुक-तमुक वेळेस तो असा-असा बोलला होता, म्हणून मग मी त्याच्यावर सूड उगवणार आहे. ह्या टेंडन्सीमुळं आपलं मॅनिफेस्टिंग पूर्ण होत नाही. सांगण्याचा मुद्दा काय आहे, जेवढं तुम्ही प्युअर बनत जाल आतून, आतून, हं. आतून, आतून आणि हे एका रात्रीचं काम नाहीये. म्हणजे मगाशी जो प्रश्न तू विचारला, की किती दिवस लागतील याला? ओके. स्वतः तुम्हीच प्युअर नाही, तर तुमच्याकडं ते अट्रॅक्ट होणार कशा गोष्टी? जेवढं तुमचं इंटेन्शन प्युअर असेल, एकदम. तेवढं ते लवकर होणार. लवकर म्हणजे इमिडिएट अनुभव आहेत ओके. लोकांना. दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही काम सुरू करता आणि तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे मला माहिती आहे मी प्युअर नाहीये. अनेक बाबतीत मला राग येतो. हं, अनेक बाबतीत मी वेडा म्हणजे आता समजा रस्त्यावरनं मी चाललोय. हं. रस्त्यावरनं एखादा वेडा-वाकडा माणूस वागायला लागला, तर मला लगेच राग येतो. हां. आणि त्याला काहीतरी मी बोलतो हे ते वगैरे. पण हे सगळं जे आहे ना, ह्या रागावर पण कंट्रोल मिळवणं, हळू-हळू, हळू-हळू आपल्यावर कंट्रोल मिळवणं, हे होत असताना गोष्टी अशा जाणवायला लागतात, की हळू युनिव्हर्स द्यायला लागतंय.